नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता इथून पुढे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ शेतकरी म्हणून जर घ्यायचा असेल तर आता शासनाने केंद्र सरकारने फार्मर आयडी हे आपल्याकरता अनिवार्य केलेलं आहे। नेमकं हे फार्मर आयडी काय आहेत, फार्मर आयडीचे फायदे कोणकोणते आहेत आणि आपण फार्मर आयडी हे कशा पद्धतीने काढू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी ॲग्रीस्टॅक वरती आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याकडे आता ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपल्या शेतजमिनीचं आधार कार्ड संलग्न करणे आवश्यक आहे। अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा किंवा नमो शेतकरी योजना किंवा अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा आता इथून पुढे लाभ घेता येणार नाही। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला आता सुरुवात करण्यात आली आहे। राज्यातील एकूण 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये आता नोंदणी ही केली जाणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेली सर्व शेतजमीन आपल्या आधारशी संलग्नित केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक हा मिळणार आहे। या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामांसाठी केला जाणार आहे। या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात, तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर चालकांची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनविण्याबाबत प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। आता आपण समजून घेऊया फार्मर आयडीचे फायदे काय काय आहेत शेतकऱ्यांसाठी। केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ यामुळे आपल्याला सहज मिळणार आहे। पिकांनुसार किसान क्रेडिट कर्ज सुद्धा आपल्याला यावरती उपलब्ध होणार आहेत। आपल्या शेत पिकांबाबत सल्ला मिळणार आहेत। हवामान बदलाबाबतची माहिती आणि सल्ला आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। कोणतेही नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरती प्रतिसाद म्हणजेच पीक विमा सुद्धा आपल्याला यावरती मिळणार आहेत। त्यासोबतच बाजारभावाबाबत सुद्धा सल्ला देण्यात येणार आहे। कीड आणि इतर रोगाबाबत सुद्धा सल्ला हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। कीटकनाशक वापरण्याबाबत सुद्धा सल्ला आणि आपल्या जमिनीचं आरोग्य तपासणी म्हणजेच मृदा आरोग्य माहिती सुद्धा आपल्याला या फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। आता आपण समजून घेऊया फार्मर आयडी बनवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्र ही आवश्यक आहेत। तर फार्मर आयडी बनवण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। स्वतःच्या नावावरील जी काही जमीन आहे त्याचा 7/12 किंवा 8 उतारा आणि चालू स्थितीतील मोबाईल नंबर आपल्याकडे असणं आवश्यक आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे आपण फार्मर आयडी कशा पद्धतीने तयार करू शकतो। फार्मर आयडी बनवण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा सीएससी सेंटरमध्ये जाऊन अर्ज करता येतो। याकरता आपले जे काही गावातील किंवा तालुक्याच्या ठिकाणची किंवा शेजारील जे काही सीएससी सेंटर असतील, आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील यांच्याकडे आपण आपला आधार कार्ड, 7/12 उतारा आणि चालू स्थितीतील मोबाईल क्रमांक हे घेऊन जायचं आहे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण आपलं फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन करू शकतो। फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो याचा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तो व्हिडिओ नक्की पहा। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।